कोल्हापुरात बोगस मतदानावरून वाद तापलेला आहे। पद्माराजे केंद्रावर शिवसेनेनं मतदान रोखलंय। पोलिसांना या ठिकाणी बोलावण्यात आलं। बोगस मतदान होत असल्याचा आरोप करण्यात आलाय। मतदान केंद्रावर तणावाचं वातावरण आहे। 15 मिनिटांनंतर आता मतदान सुरळीत सुरू झालं। मतदान केंद्रावर काही काळ तणाव झाला होता। बोगस मतदानाचा आरोप यावेळेस शिवसेनेनं केलेला आहे आणि पोलिसांना बोलावण्यात आलं। पोलीस या ठिकाणी आले। पोलिसांनी मध्यस्थी केली आहे आणि काही काळ तणावाचं इथं वातावरण तयार झालं होतं। आता 15 मिनिटांनंतर मतदान सुरळीत सुरू झालेलं आहे। याला काय लागलं ते शाही काढायचं तुम्ही बरंच आहे बरंच आहे ते तुम्ही आम्हाला सांगू नका ते शाही करायचं नाही ते आधी ते हे लावलं नाही बरंच आहे मिथुन राजाध्यक्ष आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईनवरून जोडले गेलेत। मिथुन, नेमकं काय घडतंय? सध्या मतदान सुरू झालेलं आहे का? नेमकं काय घडलं होतं? कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात सकाळपासूनच अत्यंत खुर्चीनं मतदान होत आहे। काही ठिकाणी वादावादीचे प्रकार सुद्धा घडलेले आहेत। काही हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सुद्धा शिवसेना शिंदे गट आणि दुसरे गटात राडा झाला होता आणि आता कोल्हापूर शहरातील पद्माराजे आहे इथल्या मतदान केंद्रावर देखील वाद झाल्याचं समोर आले। या ठिकाणी बोगस मतदान होत असल्याचा आरोप करत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मतदान प्रक्रिया थांबवली होती। त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले। त्यानंतर या परिसरात थोडंसं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं, पण पोलिसांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवल्यानं आता मतदान पुन्हा सुरू करण्यात आलेलं आहे। बिलकुल, धन्यवाद मिथुन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।